नमस्कार. फूडी फ्रेंझी या आपल्या चॅनलमध्ये मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय पालकाची पुरी. जी पालकाची भाजी असती तर ती शक्यतो कुणाला आवडत नाही. या पद्धतीने जर आपण पुऱ्या बनवल्या तर सगळेजण ती आवडीने खातील. तर चला आज बनवूयात पालकाची पुरी. पालकाची पुरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं काही साहित्य घेतले. 1 चमचा तीळ घेतले, अर्धा चमचा धने, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, 7-8 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा भर बारीक रवा आणि अर्धी वाटी इथं मी बेसन पीठ घेतलंय. आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं होतं तर त्याच वाटीने इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. आणि 1 पालकाची गड्डी इथं मी स्वच्छ निवडून तिला व्यवस्थित असं धुवून घेतलंय. आता ही जी पालकाची भाजी आहे हिला आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचंय. सगळी पालकाची भाजी आपल्याला व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे. इथं आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. आता आपण जी चिरलेली पालक होती तर ती सगळी पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. सगळी पालकाची भाजी मिक्सरच्या भांड्यात घालून झाली की त्यात आपल्याला मिरची, बडीशेप, त्याचबरोबर ओवा, धने, जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय. आता इथं आपली जी पालकाची भाजी होती तर ती मिक्सरला बारीक अशी वाटून घेतली. आता इथं एक परात घेतली. त्याच्यात आता आपण जी वाटून घेतलेली पालकाची भाजी होती तर ती सगळी पालकाची भाजी या परातीमध्ये काढून घेतली. आणि आता त्याच्यात आपल्याला आपण जो रवा घेतला होता तर तो रवा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं तर ते अर्धी वाटी बेसन पीठ सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय. त्यानंतर 1 चमचाभर तीळ घेतले होते तर ते तीळ आता मी यात घालून घेते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. तर या पद्धतीने मी इथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेते. आता आपण इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय. आणि व्यवस्थित असं आपण जसं चपातीला पीठ मळतो किंवा आपण पुरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचंय. तर थोडं थोडं करून मी इथं सगळं पीठ यामध्ये घालून घेते. पण 2 वाट्या पीठ घालूनही मला हे जे पीठ आहे तर ते कमी पडल्यासारखं वाटतंय. तर त्याच्यामुळे मी अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करते. तर आणखी अर्धी वाटी मी इथं गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेते. आणि आता व्यवस्थित असं आपण जसं पुरीसाठी पीठ मळतो तर त्या पद्धतीने इथं मी हे पीठ मळून घेते. तर आता मला इथं टोटल 2.5 वाट्या गव्हाचं पीठ लागलंय. तर इथं आपलं आता पुरीचं पीठ व्यवस्थित असं छान मळून झालंय. यात आता आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं. आणि आता हे जे मळलेलं पीठ आहे तर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असं झाकून ठेवायचंय. कारण याच्यामध्ये आपण रवा घातलाय तर तो रवा छान असा भिजला पाहिजे. तर आता इथं 10 मिनिटं झालीत. आपलं जे पीठ आहे तर ते छान असं भिजलंय. तर याला पुन्हा एकदा मी व्यवस्थित मळून घेते.
आणि आता आपल्याला ज्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या आहे, तर त्या आकाराचे छोटे छोटे उंडे आपल्याला या पद्धतीने बनवून घ्यायचे. तर मी पुरी बनवताना नेहमी मोठ्या पुऱ्या बनवते, म्हणजे मोठ्या आकाराच्या. तर त्याच्यामुळं मी इथे मोठी मोठी उंडी बनवून घेतली. तुम्हाला म्हणजे किती मोठ्या आकाराची पुरी बनवायची त्यानुसार तुम्ही इथं उंडे बनवून घेऊ शकता. आणि आता इथं मी तेल लावून इथं पुरी लाटून घेते. अशी न लाटता तुम्ही सरळ, म्हणजे आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून सुद्धा त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवू शकता. पुरी लाटून होईपर्यंत मी इथं कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. तर तेल व्यवस्थित तापलं. तर या पद्धतीने मी एक एक जी पुरी आहे तर ती छान सोनेरी रंग येईपर्यंत तिला तळून घेते. तर हे बघा, ही पुरी मी पलटी केली. पुरी किती छान अशी फुगली आहे. तर आपल्याला दोन्ही बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत पुरी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. तर इथं आपली ही पुरी तळून झाली आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. पीठ जर व्यवस्थित भिजलेलं असेल तर पुऱ्या खूप छान बनतात. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी आता तळून घेते. अशा पद्धतीने पालक पुरी आपली बनवून तयार झाली आहे. तर बनवायला अतिशय सोपी, आणि ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. तर इथं एक पुरी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आतून सुद्धा छान अशी आपली मऊ पुरी बनवून तयार झाली आहे. आपण यात रवा घातलाय, पण आपण रवा व्यवस्थित असा भिजू दिलाय, त्यामुळे आपली पुरी खूप छान अशी फुगली आहे. तर ही पुरी तुम्ही घरी नक्की ट्राय करा